महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही युती आघाडींच्या पलीकडे एक पक्ष जोरदार हवा करत होता, पण अचानकपणे या पक्षाच्या चर्चा कमी झाल्या. हा पक्ष म्हणजे बीआरएस. गेल्या दोन महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात बीआरएस कुठेच दिसेनासा झालाय. पण बीआरएस जाऊन दुसऱ्या एका पक्षाची जोरदार चर्चा सुरू झाली. विशेषतः अजित पवारांच्या बंडानंतर हा पक्ष आक्रमकपणे राजकारण करत पुढे आलाय. हा पक्ष म्हणजे मनसे. युतीही नको, आघाडीही नको, सगळ्याच पक्षांनी कचरा केलाय आणि तो साफ फक्त राज ठाकरे करू शकतात या पॉलिसीवर राज ठाकरेंचं नवं व्हर्जन समोर येऊ लागलंय. मुंबई गोवा हायवे, मराठी माणसाला घर नाकारण्याचा मुद्दा ते टोलचा प्रश्न, अशा असंख्य मुद्द्यांवरून मनसेनं सत्ताधाऱ्यांना घेरलंय. पण त्याच वेळी शरद पवार ते उद्धव ठाकरे यांना देखील सोडलेलं नाहीये. थोडक्यात आगामी लोकसभेच्या निमित्ताने तिसरा पर्याय म्हणून मनसे तयारी करू लागलाय. एक वेळ विधानसभेच्या निवडणुकांमध्ये मनसे पॉवर मान्य करता येते, पण लोकसभेत मनसे पॉवर दिसून येईल का? मनसेचा लोकसभा निवडणुकांचा इतिहास कसा राहिलाय? आजच्या वातावरणाचा फायदा उचलत तिसरा पर्याय म्हणून समोर येण्यासोबत मनसे अपेक्षित यश मिळवू शकेल का? आणि महत्त्वाचं म्हणजे मनसे लोकसभेच्या कोणत्या जागा टार्गेट करेल, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी नम्रता आणि आपण पाहताय बोल व्हिडिओ. सुरुवातीला पाहूयात मनसेची या आधीच्या लोकसभा निवडणुकांमधील कामगिरी कशी राहिली ते. 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यानंतर 2009 ची लोकसभा निवडणूक मनसेसाठी सर्वात पहिली मोठी निवडणूक होती. मराठीच्या मुद्द्यावरून केलेल्या आक्रमक आंदोलनामुळे राज ठाकरेंची लोकप्रियता शिखरावर गेली होती आणि त्याचा फायदा देखील मनसेला झाला. मनसेने 2009च्या लोकसभा निवडणुकीत 11 ठिकाणी उमेदवार दिले होते. लोकसभेचा निकाल आला तेव्हा मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. मात्र मनसेच्या उमेदवारांना भरभरून मतदान झालं होतं. मनसेने एकूण 15 लाख मतदान घेतलं होतं. या निवडणुकीत मनसेचा वोट शेअर हे 4.7% असा प्रभावी म्हणता येईल असा राहिला होता. मनसे फॅक्टरमुळे मुंबईतील 5 तसेच ठाणे, नाशिक, भिवंडी आणि पुणे या 9 मतदारसंघांमध्ये भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारांचा पराभव झाला होता. ही लोकसभा मनसेसाठी जशी पहिली प्रभावी निवडणूक ठरली, तशीच ती शेवटची देखील ठरली. कारण मनसेला पुढच्या लोकसभेत अशी कामगिरी टिकवता आली नाही. 2014 साली देशभर मोदींची लाट आली. या लाटेत मनसे देखील सामील झाले. भाजपच्या विरोधात उमेदवार नाही, पण सेनेच्या विरोधात उमेदवार देणं, निवडून आल्यास मोदींना सपोर्ट, अशा विचित्र भूमिकेत मनसे फसला. 2014च्या निवडणुकीत मनसेचं मतदान 50% कमी झालं. त्यानंतरच्या 2019च्या लोकसभेला राज ठाकरेंनी मोदी विरोधी स्टँड घेतला. पुन्हा लोकसभेच्या एकही जागा न लढवता सभा घेण्याचा विचित्र निर्णय मनसेने घेतला. याचा म्हणावा तसा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला देखील झाला नाही. पण आत्ताच्या लोकसभा मनसेसाठी 2009च्या फॉर्म्युलेप्रमाणे राहणार आहेत. म्हणजेच पक्षाला लोकसभेत यश मिळालं नाही तरी देखील त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी मनसेला स्वबळावर लोकसभेत मुसंडी मारावी लागणार आहे. त्यातही 2009 सारखी परिस्थिती मनसेसमोर असण्याचं प्रमुख कारण म्हणजे शिवसेनेत झालेली फूट. एकतर उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्याने उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडल्याची टीका जुन्या जाणत्या शिवसैनिकांकडून होते. यासोबतच हे शिवसैनिक एकनाथ शिंदेचं नेतृत्व देखील मान्य करायला तयार नाहीयेत. याचं मूळ कारण मुंबईच्या राजकारणात प्रत्यक्ष मैदानात असलेलं भाजप शिवसेनेचं जिरवाजिरवीचं राजकारण. अशावेळी मराठी अस्मितेचा मुद्दा आणि हिंदुत्व हे बाळासाहेबांच्या दोन्ही हुकमी एक्कांवर खरा क्लेम करू शकतात ते राज ठाकरे. शिवसेनेला पर्याय, मराठी माणसाला पर्याय, हिंदुत्वाला पर्याय म्हणून एकनाथ शिंदे, भाजप, उद्धव ठाकरे या तिन्ही पक्षांच्या व नेत्यांच्या वोट बँकेला सुरुंग लावण्याचं काम 2024च्या लोकसभेमुळे राज ठाकरे करू शकतात. राज ठाकरे टोल प्रश्न ते मुंबई गोवा प्रश्नावरून सरकारला घेरत असल्याचं पाहूनच लोकसभेत ते प्रभावी ठरू शकतील असं म्हणता येतं. पण हे झालं वरवरचं परसेप्शन. राज ठाकरे तिसरा पर्याय म्हणून समोर येतील. युती आघाड्यांच्या राजकारणाचा कंटाळा आलेले लोक राज ठाकरेंच्या मनसेला मत देतील असं दिसत असलं तरी प्रत्यक्षात असे कोणते मतदारसंघ आहेत, कोणते उमेदवार आहेत हे पाहणं गरजेचं आहे. कारण नुसत्या सभा आणि भाषण या पलीकडे जाऊन उमेदवार शोधणं, त्यांना बळ देणं गरजेचं ठरणार आहे. याची सुरुवात करूयात मुंबईपासून. मुंबई आणि इथे असणारा मराठी मतदारांचा बेस पाहता मुंबईतल्या 6ही लोकसभा मतदारसंघातून मनसे आपले उमेदवार उभे करतील. पण मराठी मतांची टक्केवारी व वोट बँकेचा विचार करता मनसेची प्रमुख मदार असेल ती ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर. या तीनही मतदारसंघातून मनसेकडून बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे यांच्यासारखे चर्चेतले चेहरे मैदानात उतरवण्यात येतील. मुंबईच्या बाहेर मनसेचा प्रमुख डाव असेल तो ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील 4 लोकसभा जागांवर. ठाणे लोकसभा मतदारसंघातून अविनाश जाधव किंवा अभिजित पानसे यांना उमेदवारी देण्यात येईल. कल्याण लोकसभेतून मात्र मनसेचा प्रमुख डाव असेल तो मनसेचे एकमेव आमदार राजू पाटलांवर. एकतर कल्याणची जागा शिंदे गट व भाजपने प्रतिष्ठेची केली. भाजपचे मूळ मतदार शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंना मदत करण्यास इच्छुक नाहीयेत. त्यातही पारंपरिक आगरी मतदारांचं बळ, शिंदेची मनी पॉवर या विरोधात टफ फाईट देऊ शकेल असं नाव फक्त आणि फक्त राजू पाटलांचं येतं. राजू पाटील इथून उमेदवार असतील तर श्रीकांत शिंदेची मोठी अडचण होऊ शकते. यासोबतच रायगड आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन्ही लोकसभेत मनसे आपले उमेदवार देऊ शकतात.
मुंबई गोवा हायवे ते कोकणच्या बारसूचा विषय इथपासून ते कोकणातल्या रील स्टार्सना दिलेलं महत्व पाहता मनसे यावेळी कोकणात टफ फाईट देण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई ओळख निर्माण करणाऱ्या नेत्यांना पुन्हा कोकणात पाठवून निवडून आणलं. नारायण राणेंसारखे नेते या यादीतले दिग्गज नेते म्हणता येतील. राज ठाकरे देखील बाळासाहेबांचा हा जुना फॉर्म्युला वापरू शकतील किंवा वैभव खेडेकर यांच्यासारख्या स्थानिकांना देखील संधी देतील. राज ठाकरे नेमकं काय करतील हे पाहणं गरजेचं असलं तरी कोकणातल्या 2 जागा मनसे हातच्या घालवणार नाही हे मात्र नक्की. मुंबई आणि कोकण बाहेर मनसेचं टार्गेट असेल ते नाशिक आणि पुणे. नाशिक हा मनसेच्या ब्ल्यू प्रिंटचा प्रयोग म्हणून समोर आला होता. त्यानंतर नाशिकची पक्ष संघटना टिकवणं राज ठाकरेंसाठी अवघड ठरलं. पण लोकांमध्ये आजही राज ठाकरेंचा करिश्मा आहे हे नाकारता येत नाही. नाशिकमधून मनसे कोणाला संधी देतं यापेक्षा नाशिकच्या अँटी इन्कम्बन्सीचा कसा फायदा उचलतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाशिक नंतर मनसेची मदार असेल ती पुण्यावर. पुण्यातून लोकसभा कोण लढणार याबाबत बरीच मतभिन्नता आहे. प्रत्येक पक्षात अनेक इच्छुक आहेत. भाजपमधून मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे ते जगदीश मुळीक असे अनेक इच्छुक आहेत. देवेंद्र फडणवीस ते नरेंद्र मोदी अशा अनेक नावांची चर्चा देखील इथून होते. दुसरीकडे हा मतदारसंघ अजित पवार गटाला मिळावा अशी देखील फिल्डिंग लावण्यात येते. दीपक मानकरांसारखे नेते इथून इच्छुक आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांचा शोध संपला नसला तरी काँग्रेस दंगेकरांना मैदानात उतरवेल असं बोललं जात आहे. पण मोहन जोशी पुन्हा फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करतायत. थोडक्यात प्रत्येक पक्षात अधिकचे उमेदवार आहेत आणि त्यामुळे मविया किंवा महायुतीतून एक दिलाने उमेदवारांचं काम होण्याची शक्यता कमी आहे. अशा वेळी मनसेतून वसंत मोरे हे एक मात्र नाव समोर येतं. वसंत मोरेंनी कोरोना काळात केलेलं काम, सोशल मीडियातून या कामांची झालेली प्रसिद्धी पाहता वसंत मोरे धक्कादायक निर्णय सुद्धा देऊ शकतील. पण वसंत मोरेंचं नाव देखील एक दिलाने येईल असं म्हणता येत नाही. मनसेत देखील वसंत मोरेंच्या नावाबाबत मतभेद असणार आहेत. फक्त हे मतभेद इतर पक्षांच्या उमेदवारांपेक्षा कमी असतील. त्यामुळे हा नको तो नको ही बाजी मनसे पदरात पाडून घेताना दिसू शकतो. मुंबई, कोकण, पुणे, नाशिक या ट्रँगलच्या पलीकडे मनसेचा डाव असेल तो छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघावर. हिंदुत्वाचं राजकारण पुढे करून राज ठाकरेंनी संभाजीनगरची सभा गाजवली होती. शिवसेनेतल्या फुटीचा फायदा मुंबई बाहेर मनसेला कुठे होऊ शकतो तर तो संभाजीनगरमध्ये. एमआयएम, शिवसेना आणि अपक्ष अशा गतवेळच्या तिरंगी सामन्याचा फायदा घेत इम्तियाज जलील निवडून आले. तशीच कामगिरी यावेळी मनसे करू शकतं. संभाजीनगर नंतर येणारा मतदारसंघ म्हणजे यवतमाळ. यवतमाळ जिल्ह्यात मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या मार्फत काम चालू आहे. राज ठाकरे देखील आपल्या भाषणात या जागेचा व उमेदवाराचा उल्लेख करत असतात. विदर्भातील एकमेव जागा असेल जिथे मनसे दखलपात्र कामगिरी करू शकेल. मुंबईतल्या 6 जागा, कोकण रिजन मधल्या 6 जागा, पुणे व नाशिकच्या प्रत्येकी 1 व संभाजीनगर व यवतमाळची प्रत्येकी 1 अशा एकूण 16 जागांवर मनसे आपलं अस्तित्व दाखवून देऊ शकतं. आणि इथून मनसेचं उत्तम कामगिरी केलीच तर किमान 64 विधानसभांमध्ये टफ फाईट देण्याची कामगिरी मनसे पुन्हा करू शकतं. तुम्हाला काय वाटतं? किती लोकसभा मतदारसंघांवर मनसे आपलं अस्तित्व निर्माण करू शकतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.